बघा मैत्रिणींनो, मी छान प्रकारे इथे गोड पदार्थ बनवलेला आहे. तर माझ्या मुलांनी खूप आग्रह केला, तर मी इथे हा पदार्थ इथे बनवलेला आहे. तर बघा, ही शेवयाची खीर आहे आणि या शेवयाची खीरमध्ये मी दुधाचा वापर केलेला आहे आणि ड्रायफ्रुट्स वगैरे सर्व टाकलेले आहे आणि छान प्रकारे पौष्टिक अशी ही इथे शेवयाची खीर तयार केलेली आहे. तर बघा मी मैत्रिणींनो, आपल्याला जर मुलांना जर रोज काही गोड खाण्याच्या पदार्थाची आवड झाली, तर हा पदार्थ आपण नक्की बनवू शकतो. तर मैत्रिणींनो, बघा मी इथे जे पॅन ठेवलेलं आहे आणि पॅन ठेवल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चम्मच इथे तूप घातलेलं आहे. तर तूप आपल्याला छान इथे तर बघा तूप इथे छान झालं. मी शेवया टाकलेल्या आहे. शेवया टाकल्यानंतर छान शेवया आपल्याला छान लालसर होऊ द्यायची आहे आणि छान पलटून घ्यायची आहे बघा. आणि त्यानंतर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर ह्या शेवया लालसर कलर आल्यानंतर आपल्याला ते दूध घालून घ्यायचं आहे आणि दूध घातल्यानंतर छान प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. असा हा पदार्थ मी इथे बनवणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, गोड खाण्याची जर मुलांना इच्छा असली तर आपल्याला हा नक्की हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला फक्त 10 मिनिटं लागणार आहे. तर बघा अशा प्रकारे इथे मी शेवया टाकल्यानंतर ते दूध पण टाकलेलं आहे आणि दुधामध्ये शेवया छान प्रकारे मिक्स होऊ द्यायची आहे. छान प्रकारे शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. आपल्या चवीनुसार आपल्याला जर जास्त गोड पाहिजे असेल तर आपण 1.5 वाटी पण घालू शकणार आहे. पण छोट्या मुलांना जास्त गोड आवडत नाही म्हणून मी इथे 1 वाटीच साखर घातलेली आहे. त्यानंतर हे छान प्रकारे मी इथे शिजू देत आहे आणि शिजू दिल्यानंतर आपल्याला गॅसचा पॉवर कमी करून घ्यायचा आहे आणि इथे जे ड्रायफ्रुट्स आहे ते मी ते घालणार आहे. बघा मी इथे चारोळ घातलेली आहे, खोबरा सुद्धा घातलेला आहे आणि इथे जे काजू आणि बदामचे मी पीसेस केलेले आहे ते सुद्धा मी इथे घालून घेणार आहे. म्हणजे जे पौष्टिक असे ड्रायफ्रुट्स पण यामध्ये घातलेले आहे आणि हे जे पौष्टिक इथे शेवयाची खीर इथे मी तयार केलेली आहे. तर यामध्ये विलायची सुद्धा घातलेली आहे. नक्की करून बघाल. थँक यू.